संत सखाराम महाराजांच्या जयघोषात सामाजिक समतेची आणि 12 बलुतेदारांच्या सहभागाची परंपरा जपणारा अमळनेरचा ऐतिहासिक रथोत्सव यंदा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला। परंपरेप्रमाणे मुस्लिम बांधवांना रथाची पहिली मोगरी लावण्याचा मान देऊन सामाजिक ऐक्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला। अभयदेव व आरतीदेव यांच्या हस्ते रथाच्या पूजनाने सुरुवात झाली। हबप प्रसाद महाराजांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा केल्यानंतर लालजींची मूर्ती वाजत गाजत रथावर विराजमान करण्यात आली। यावेळी सलीम बेलदार या मुस्लिम व्यक्तीला पहिली मोगरी लावण्याचा मानाचा बहुमान देण्यात आला, जे या उत्सवाचे वैशिष्ट्य मानले जाते। रथावर संत सखाराम महाराजांचा मुखवटा, पादुकांसह विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई आणि तुकाराम महाराजांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या। मिरवणुकीत गरुड, हनुमान, नगारखाना, घोडेस्वार, मशालधारी आणि भालदार चोपदार यांचा लवाजमा लक्षवेधी ठरला। ढोल ताशांच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत भाविकांचा जनसागर उसळला होता। सुरुवातीला भाविकांनी दोराने रथ ओढला, त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रथ पुढे मार्गस्थ झाला। या सोहळ्याला प्रांताधिकारी मयूर भंगाळे, DYSP विनायक कोते, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांच्यासह माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, जयश्री पाटील, डॉक्टर अनिल शिंदे आणि शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते। हबप प्रसाद महाराज यांच्या हस्ते सर्व उपस्थित पदाधिकारी व विश्वस्तांना प्रसाद वाटप करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी पत्रकार चेतन देवसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शिफारशीनुसार जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्यांची नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्तीपत्र अमळनेर येथे नुकत्याच पार पडलेल्या बूथ कार्यकर्ता मेळाव्यात आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आले। गेल्या 10 वर्षांपासून शहराध्यक्ष पदावर असणारे मुक्तार खाटीक यांनी पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते। या रिक्त पदावर चेतन राजपूत यांना स्थान देण्यात आले आहे। राजपूत यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे। भारत सरकारच्या जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत तालुक्यातील प्रगणक, पर्यवेक्षक तसेच राखीव कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी अमळनेर शहरातील सायरादेवी बोहरा सेंट्रल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात झाली। सदर प्रशिक्षण 28 ते 30 एप्रिल या कालावधी दिले जाणार आहे। सुमारे 1000 कर्मचाऱ्यांना एक मास्टर ट्रेनर तर 4 फील्ड ट्रेनर मार्फत मार्गदर्शन केले जात आहे। नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थिती अनिवार्य असून गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे। प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी शिक्षकांसाठी चहा व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे। तर प्रशिक्षण वर्गाला मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी भेट दिली, तर प्रशिक्षण स्थळी उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, संतोष केदारे, रामोळे यांसह इतर अधिकारी दिवसभर उपस्थित होते। अमळनेर तालुका कृषी विभागातर्फे खरीप हंगाम नियोजनपूर्व आढावा बैठक संपन्न झाली। कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभागृहात विविध विषयांवर आढावा घेत चर्चा पार पडली। यावेळी आमदार अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप निकम, बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील उपस्थित होते। आमदार अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून द्या यासह इतर सूचना कृषी विभागाला केली। सूत्रसंचालन कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी केले। अमळनेर शहराच्या मध्यभागी असलेल्या राष्ट्रीय संत गाडगेबाबा उद्यानाची दुरावस्था झाली आहे। कधी काळी मुलं आणि कुटुंबियांच्या गजबजाटाने भरलेले हे उद्यान आज दुर्लक्ष आणि दुरवस्थेचे बळी ठरत आहे। उद्यानातील झोके, घसरगुंडी आणि इतर खेळणी तुटलेल्या अवस्थेत पडली आहेत, तर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे। पालिकेने सदर उद्यानाची दुरुस्ती करून ते खेळण्यायोग्य स्थितीत आणावे अशी मागणी होत आहे। अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा याच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले।
या भोंदूबाबाला महाराष्ट्रात येण्यास कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे अशी मागणी निवेदनातून केली आहे। यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। अमळनेर तालुक्यातील मंगरुळ ते शिरूर दरम्यानचा रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेत पोहोचला असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। अवघ्या 4 किलोमीटरच्या या मार्गापैकी केवळ 2 किलोमीटरपर्यंतच दुरुस्ती करण्यात आली आहे, तर उर्वरित भाग पूर्णपणे खड्डेमय झाल्याने वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। रस्त्यावर समोरून अवजड वाहने आल्यास दुचाकीस्वारांना रस्त्याच्या कडेला उतरावे लागते। यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे। तातडीने संपूर्ण रस्त्याचे दर्जेदार काम हाती घ्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीने धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत व आर्थिक व्यवहार करू नयेत असे निर्देश धर्मदाय आयुक्तांनी दिले असून हे शिक्षण विभागाला देखील कळविण्यात आले आहे। खान्देश शिक्षण मंडळाच्या 2025 ते 2028 साठी निवडलेल्या नूतन कार्यकारिणीचा चेंज रिपोर्ट चिटणीस प्राध्यापक पराग पाटील यांनी धर्मदाय आयुक्तांकडे सादर केला होता। दरम्यान माजी संचालक दिलीप जैन यांनी यावर हरकत घेऊन निवडणूक बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता। मागील कार्यकारिणीला धर्मदाय आयुक्तांच्या देखरेखीखाली निवडणूक घेण्याचे आदेश दिले असताना तत्कालीन कार्यकारिणीने उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळवली होती। त्यामुळे ती बाब न्यायालयात प्रलंबित असताना इकडे निवडणूक धर्मदाय आयुक्त वा प्रतिनिधीच्या गैरहजेरीत निवडणूक घेऊन निकाल देखील जाहीर केला होता आणि चेंज रिपोर्ट देखील सादर केला। त्यामुळे निवडणूकच बेकायदेशीर ठरते म्हणून चेंज रिपोर्ट रद्द का करू नये म्हणून खाशी मंडळ संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, चिटणीस, प्राचार्य यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत असे निर्देशही दिले आहेत। अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथे शॉर्ट सर्किटमुळे ज्वारी पिकाला आग लागली असून शेतकऱ्याचे 2 लाखांचे नुकसान झाले असून अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रणाईचे येथील शेतकरी जयवंत भीमराव पाटील यांच्या शेताला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। यात 1 हेक्टर 4 आर क्षेत्रातील ज्वारी पीक व ठिबक नळ्या जळाल्याने 2 लाखांचे नुकसान झाले आहे। अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत। अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळ संचलित GS हायस्कूलच्या 9 विद्यार्थ्यांनी NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून 4 विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरलेले आहेत। मिहीर मनोज कुमार देशमुख, अभिजित विजय पाटील, धीरज जीवन महाले, हिमेश दिनेश सपकाळे हे 4 विद्यार्थी शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत। यातील मिहीर देशमुख हा गुणवत्ता यादीत जिल्ह्यात 10वा आला आहे। SA खांजोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेने अभिनंदन केले। धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB मंगळवारी दुपारी अमळनेर तहसील कार्यालयात मोठी कारवाई करण्यासाठी सापळा लावला होता। मात्र हा सापळा निष्प्रभ ठरल्याने पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले। कारवाई यशस्वी झाली नसली तरी पथकाने तपासाचा भाग म्हणून तहसील कार्यालयातील CCTVचा DVR जप्त केला असून तहसीलदारांना चौकशीसाठी धुळे येथे पाचारण केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अवैध वाळू वाहतूक प्रकरणात जप्त करण्यात आलेला 1 ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी लाचेची मागणी करण्यात आली होती। या संदर्भात एका तक्रारदाराने धुळे ACB कडे धाव घेऊन तक्रार नोंदवली होती। या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी मंगळवारी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास ACBच्या पथकाने तहसील कार्यालयात सापळा रचला होता। सापळा लावल्यानंतर पथकाने तहसीलदार दालनातील CCTV फुटेजची कसून तपासणी केली। मात्र लाचेच्या मागणीबाबत किंवा व्यवहाराबाबत कोणताही ठोस तांत्रिक पुरावा पथकाच्या हाती लागला नाही। असे असले तरी संशयास्पद हालचाली किंवा संवादाचा मागोवा घेण्यासाठी पथकाने कार्यालयातील DVR आपल्या ताब्यात घेतला आहे। मंगळवारी दुपारी ACBचे पथक दाखल होताच तहसीलदारांवर कारवाई झाली अशा चर्चांनी शहरभर जुना पूर्णविराम मिळाला। प्रत्यक्षात मात्र कोणतीही अटक किंवा रंगेहात कारवाई झालेली नाही।
जरी प्रत्यक्ष कारवाई झाली नसली तरी एसीबीने तहसीलदारांना पुढील चौकशीसाठी धुळे येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून काय समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे त्या बातमीत तथ्य नसल्याचे उघड झाले असले तरी तहसीलदार यांना धुळे येथील लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवल्याचे समजते. दरम्यान या प्रकरणी 2 खासगी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाल्याचे समजते, तर कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने तहसीलदार यांना चौकशी अंती सोडून दिल्याचे समजते.